पिकं तुम्ही या काळात घेऊ शकता. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना तूर, मका, कापूस ही दीर्घकालीन म्हणजे 5 ते 6 महिने चालणारी जी पिकं आहे, ही पिकं घ्यायची. तर अशा शेतकऱ्यांनी आता पिकं घ्यावी किंवा घेऊ नये. तर शेतकरी मित्रांनो, जसं समजा आपण जर 24 तास सलग सारखं काम करत असलो, तर आपल्याला थकवा जाणतो. तसंच जमिनीचं पण आहे. आपण जर सतत जमिनीमध्ये पिकं घेत असलो आणि त्यानंतर आपल्याला एक दीर्घकालीन पीक घ्यायचं आहे, तर त्यासाठी जमिनीला विसावा असणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या काळात ज्या पिकांना खरीप हंगामामध्ये म्हणजे जूनमध्ये तूर, मका किंवा कापूस याची लागवड करायची, तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो आता भाजीपाला पिकांची लागवड करणं टाळावी. कारण या महिन्या दीड महिन्यामध्ये हा तुमचा पूर्व मशागतीसाठी लागणारा काळ आहे. या काळामध्ये तुमची जमीन तापली पाहिजे शेतकरी मित्रांनो. नांगरट करून व्यवस्थित आपल्याला आंतरमशागत करायला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आता